सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आग्रहामुळे आपण आजपासून सुरू करत आहोत इंग्रजी माध्यमातला मराठी विषयाचा भाग. उघडा आपलं स्कॉलरशिपचं पुस्तक आणि या स्कॉलरशिपच्या पुस्तकामधून आज आपण पाहणार आहोत विषय मराठी. पाचवी स्कॉलरशिपचा अभ्यास करताना आपल्याला आता पाहायचे मराठी विषयात घटक पहिला आकलन आणि त्याच्यातला सगळ्यात सोपा असा भाग प्रकरण पहिलं उतारा व त्यावर आधारित प्रश्न. बघूयात लक्षात ठेवा असा महत्त्वाचा भाग. प्रथम उतारा काळजीपूर्वक वाचावा लागतो मुलांनो. उतार्याचा आशय समजून घ्यावा लागतो. उतार्यात आलेले शब्द, म्हणी व वाक्प्रचार यांचे अर्थ समजून घ्यावे लागतात. उतार्यात दिलेले प्रसंग, संवाद, उपदेश यांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. उतार्यावर 3 प्रश्न विचारले जातात. विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ व त्याचा योग्य पर्याय कोणता यांचा विचार करावा लागतो मुलांनो. लक्षात आलं का? उतारा, प्रश्न आणि दिलेले पर्याय न समजल्यास ते पुन्हा वाचून समजून घ्यावा लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय मुलांनो, उत्तराची खात्री झाल्यावरच पर्याय क्रमांकाची वर्तुळं रंगवायची. आलं का लक्षात? पहिलं उतारा पूर्ण वाचायचा, उत्तराला टिक करायचं आणि सगळ्यात शेवटी उत्तरं रंगवायची. उतार्यातील मजकुराच्या क्रमानेच प्रश्न विचारले जातील असे नाही, मागं पुढं पण असतात. त्याच्यामुळं ह्या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. लक्षात आलं? आपण इंग्रजीमध्ये अभ्यास करतोच, रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. अगदी तसाच हा भाग मराठीतून आहे. चला आता पाहूया आपण स्वाध्याय. काय दिले रे? उतारा व त्यावर आधारित प्रश्न. आता ह्याच्यामध्ये एक उतारा दिलेला आहे, आता आपण तो पाहूया बरं का मुलांना. पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे उतार्यातून शोधा व योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा, नमुना उतारा. आता नमुना उतारा आहे, हे उतारा जे आपल्याला नमुना दाखल दिलेला आहे. नीट काळजीपूर्वक शांत चित्ताने वाचायचं. काल सकाळी 6च्या सुमारास मी बाबांबरोबर फिरायला गेलो होतो. पूर्वेकडून सूर्य वर येत होता. सूर्याची ती लालसर पिवळी किरणे किती वेगळी व छान दिसत होती. त्यांच्याकडे मी वारंवार पाहत होतो. सकाळचा तो गारवा किती छान वाटत होता. रस्त्यातल्या झाडांवर वेगवेगळे पक्षी बसलेले होते. त्यांचे वेगवेगळे आवाज कानावर पडत होते. बाबा खूपच भरभर चालत होते. चालता चालता मी मात्र दमलो होतो. बाबांना मी थांबायला सांगितले. आम्ही एका ठिकाणी बसलो. बाबा सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते. खरंच त्या शुद्ध व मोकळ्या हवेचा अनुभव मला येत होता. मला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. किती सोपा होता उतारा मुलांनो. असं वाटू लागलं ह्या उतारा म्हणजे आपल्यासमोर आपणच फिरत असतानाचा आपला अनुभव आहे असा वाटू लागला. हे चलावर आता प्रश्न किती सोपे असतील हे बघूया आपण. बघा, पहिला प्रश्न, वडील मुलाला कशाविषयी सांगत होते? अरे कशाविषयी सांगत होते? सकाळच्या कोवळ्या किरणांविषयी? झाडांवरील पक्ष्यांविषयी? नाही, त्यांना तर पक्षी दिसू लागले. सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी? बघा, मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते. कळालं? मग पर्याय नंबर 3ला टिक करायचं मुलांनो. चला आता बघूया दुसरा प्रश्न. काय दिले दुसरा प्रश्न? प्रश्न असा आहे, सकाळच्या वातावरणाचा मुलावर कोणता परिणाम होत होता? नंबर 1, मुलाला खूप चालावेसे वाटू लागले होते. मुलाला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. अरे हे तर करेक्ट आहे. मला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते, म्हणून ह्याचं उत्तर करेक्ट आहे. पर्याय नंबर 2, त्याला टिक करायचं. पहा काय दिलंय तिसरा प्रश्न. सूर्याची किरणे मुलाला छान वाटत होती. कारण कशामुळे छान वाटत होती? ती तेजस्वी होती म्हणून? ती प्रखर व शुभ्र होती? ती शांत व शीतल होती? नाही, ती लालसर व पिवळसर होती. हे करेक्ट आहे.
मग मुलांनो, आता आपल्याला तीनही प्रश्नांची उत्तरं सापडले रे सापडले की त्यानंतरच सगळ्यात शेवटी त्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं बरं का मुलांनो. नाहीतर तुम्ही एक प्रश्न झाला लगेच उत्तर रंगू लागलात की तुमचं लक्ष डायव्हर्ट होतंय. त्यामुळं तीनही प्रश्न सोडवायचे आणि आलेले उत्तरा मग पुन्हा रंगवायचं. कळालं? असं टिकच करावं असं नाही, तर तुम्ही आपलं जे उत्तर आहे त्याला अशा पद्धतीने एक टिंबही देऊ शकतात, जेणेकरून फक्त ह्याचं उत्तर तुम्हाला कळावं आणि इथं कळालं तर ह्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला रंगवता यावं. चला आता पाहूया उतारे. नमुना उतारा एवढा सोपा होता, तर मग आता सरावासाठीचे तर उतारे फार सोपे असतील. चला बघूया खरंच काय आहे. उतारा 1 बघा बरं काय दिलंय. आरसा हा आपला जीवलग मित्र आहे. खरंच आहे की रे मुलांनो? आपले मनही या मित्रासारखे निर्मळ असायला हवे. आरशावर आपले फार प्रेम असते, कारण आरसा आपल्याला आपली छबी दाखवतो. आरशात न पाहणारा माणूस जगात सापडणे कठीण आहे. आरशांचा उपयोग फक्त आपली छबी पाहण्यासाठीच होतो असे नाही. दुकानांमध्ये मोठमोठे आरसे लावलेले असतात. गाड्यांमध्ये त्यांचा उपयोग होतो. सजावटीसाठी आरशांचा मोठा उपयोग केला जातो. पूर्वी काही राजे आपले राजवाडे सजवण्यासाठी आरशांचा उपयोग करीत असत. अरे 3 आणि 2 5 ओळीचा उतारा होता. किती सोपा उतारा होता मुलांनो. चला आता बघा बरं पहिला प्रश्न. पूर्वीच्या राजांनी आरशाचा उपयोग कशासाठी केला? आपली छबी पाहण्यासाठी नाही. इथंच दिले बघा, राजवाडे सजवण्यासाठी. नक्षीकाम करण्यासाठी नाही, तर आपला राजवाडा सजवण्यासाठी. ह्याला लगेच टिक करायचं. समजलं? किती सोपा होता हा तर प्रश्न आणि उत्तर फारच सोपं होतं. चला बघा आता दुसरा प्रश्न बघूया. आरसा हा आपला खरा मित्र असतो, कारण तो वेगवेगळ्या आकाराचा असतो. हा चुकलं. तो आपल्या मनासारखा निर्मळ असतो. ठीक आहे, पण तिथं उतारात तर सांगितलंय आपले मनही मित्रासारखे निर्मळ असायला हवे म्हणले. मग मनासारखा निर्मळ असतो हा येऊ शकतो पुढं. त्याचा उपयोग सजावटीसाठी होतो नाही. तो आपली छबी आपल्याला दाखवतो आणि खरा मित्रसुद्धा आपली छबी आपल्याला दाखवतो. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं. चला आता शेवटचा प्रश्न बघूया. स्वच्छ या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? मग आता स्वच्छसाठी किती सोपा प्रश्न आहे रे. स्वच्छसाठी कोणता शब्द आलाय? निर्मळ. म्हणून याचं उत्तर छबी आणि स्वच्छ याचा काही संबंध नाही. सजावट आणि स्वच्छचा काही संबंध नाही. निर्मळ हे करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय 3. आता बघा उत्तराला तुम्ही टिक केलं की मग आता याचे पर्याय क्रमांक तंतोतंत छान रंगवायचे. 3 प्रश्नासाठी आपल्याला 3 मिनिट पाहिजे. मग या 3 मिनिटात उतारा वाचणे, प्रश्नांची उत्तरं शोधणे आणि पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवणे, या सगळ्यांसाठी 3 मिनिट आहेत बरं का मुलांनो. चला आता पाहूया पुढचा उतारा खरंच 3 मिनिटात होतो का आपला. बघूया उतारा दुसरा. निसर्गातील प्रत्येक घटकाला देणे माहीत आहे, घेणे नाही. झाडे, वेली, पाने, फुले, नद्या, पर्वत, डोंगर, पशु, पक्षी, माती, चंद्र, सूर्य, तारे इत्यादी निसर्गातील असे अनेक घटक आपले जीवन सुखकर व्हावे म्हणून मदतीला तयार असतात. आपल्याला निसर्गाला काही देता आले नाही तर देऊ नये, पण त्याच्याकडून काही ओरबाडून घेऊ नये. निसर्ग आपला मित्र आहे, आपण त्याचे मित्र का बनू नये? अरे 4 ओळीच्या उतार्यामध्ये आपल्याला प्रश्नच विचारलाय की रे. खरंच आपण निसर्गाचा मित्र बनायला पाहिजे हा मुलांनो. चला आपला खरा मित्र कोण? मग कोण आहे आपला खरा मित्र? शेजारी. आहा दोस्त. अरे या उतार्यात सांगितल्याप्रमाणे कोण खरा मित्र आहे? तर निसर्ग. आलं का लक्षात? निसर्गाबद्दल हा उतारा आहे, म्हणून निसर्ग आपला मित्र आहे असं म्हणले. म्हणून पर्याय नंबर
3. हे समजलं. चला पुढचा प्रश्न. निसर्गातील प्रत्येक घटकाकडे कोणता मोठा गुण आहे? मग आता कोणता मोठा गुण आहे? इतरांकडून घेण्याचा. अरे निसर्ग काही घेत नाही. आपल्याकडे राखून ठेवण्याचा. निसर्ग काही आपल्याकडे ठेवत नाही. आपल्याकडील कोणालाही न देण्याचा. असं तर होतच नाही. निसर्ग सगळ्याला देतो. आपल्याकडील सर्व इतरांना देण्याचा. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. जीव सुख करो मदतीला तयार असतात. निसर्गाला काही आपण देत नाहीत, पण त्यांच्याकडून आपण निसर्गाला बघा प्रत्येक घटकाला देणे माहिती आहे, पहिल्याच ओळीत आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हे चला आता शेवटचा प्रश्न बघा बरं. काय दिलंय? ओरबाडून घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ. ओरबाडून घेणं, दुसऱ्याकडून हिसकावून घेणे, हेच करेक्ट वाटायला की रे? तरी बघा दुसरा पर्याय. दुसऱ्याकडून स्वखुशीने घेणे चुकलं. दुसऱ्याकडून विनंती करून घेणं चुकलं. दुसऱ्यांना न विचारता घेणं चुकलं. ह्याचं करेक्ट आहे पर्याय नंबर 3. आता बघा ताबडतोब हे सगळं तुम्हाला आलेलं उत्तर याचे पर्याय रंगवायचे. मग झाला तुमचा उतारा. चला आता पाहूयात उतारा तिसरा. फार सोपे सोपे उतारे आहेत ना खरंच मुलांनो. हे चला बरं आता तिसरा उतारा आपल्याला 3 मिनिटात सोडवायचे बरं का. नियम लक्षात ठेवा. चला. इंग्रजांच्या गुलामीतून देशाला मुक्त करण्यासाठी गांधीजी इंग्रजाविरुद्ध लढले. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. अहिंसेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सत्य, अहिंसा व प्रेम यांची शिकवण त्यांनी साऱ्या जगाला दिली. महात्मा गांधीजींची राहणी अत्यंत साधी होती. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ते झटले. त्यांनी आपले जीवन देशसेवेत घालवले. त्यांच्या या महान कार्यामुळेच लोक त्यांना महात्मा असे म्हणतात. 5-5 ओळीचेच उतार येत आहे बरं का मुलांनो. चला आता प्रश्न बघा. गांधीजींना लोक महात्मा असे म्हणतात कारण, आता बघा इथंच उत्तर आहे शेवटच्या ओळीत. कारण महात्मा का म्हणतात? त्यांनी आपले जीवन देशसेवेत घालवले. मग आता पर्याय बघा. त्यांनी आयुष्यभर तुरुंगवास भोगला म्हणून महात्मा म्हणतात का? नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यभर देशसेवेचे महान कार्य केले. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2 आहे. त्यांनी जगाला चांगला उपदेश केला. चांगला उपदेश केलाच, पण योग्य आहे पर्याय 2. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. हे पण बरोबर आहे, पण योग्य आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2. समजलं मुलांनो? चला आता दुसरा प्रश्न बघा बरं. पुढीलपैकी कोणती गोष्ट गांधीजींनी केली नाही? मग आता कोणती गोष्ट केली नाही गांधीजींनी? देशासाठी तुरुंगवास भोगला. अरे भोगला. आपले जीवन देशसेवेत घालवले. हो घालवले. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. हो मिळवून दिले. महात्मा होण्यासाठी आयुष्यभर झटले. हां हेच चुकलं बघा. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय 4. चला आता तिसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. गांधीजींनी जगाला कोणती शिकवण दिली? कोणती शिकवण दिली? नंबर 1 अस्पृश्यांच्या उद्धाराची. नाही. तुरुंगवास भोगण्याची. नाही. सत्य, अहिंसा व प्रेमाची. हे करेक्ट आहे. हे बघा इथंच दिलेलं आहे. काय? सत्य, अहिंसा व प्रेम यांची शिकवण साऱ्या जगाला दिली. म्हणून शेवटच्याचं उत्तर काय रे? पर्याय नंबर 3. समजलं मुलांनो? अशा पद्धतीनं आता आपण 3ही प्रश्नांची उत्तरं शोधलेत, पण परीक्षेत आपल्याला त्याचे पर्याय क्रमांक छानपैकी रंगवायचेत बरं का मुलांनो. आणि मग छानपैकी एक वर्तुळ रंगवायला 10 सेकंद, म्हणजे 30 सेकंदात हे सगळं होतंय. अशा प्रकारे 3 मिनिटात झाला का उतारा? चला सोडवूया मग पुढचा. चला पहा उतारा 4. पूर्वी आपल्या भारतावर इंग्रजांचे राज्य होते. फार दमाने उतारा वाचायचा आणि प्रत्येक शब्द समजून घ्यायचा. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी भारतीय जनतेने लढा दिला. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. हा आपला राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सरकारी कार्यालयांवर तसेच शाळांमध्ये व वसाहतींमध्ये राष्ट्रध्वज फडकवतात.
देशभर सर्वत्र ध्वजारोहणाचे कार्यक्रम होतात. राष्ट्रध्वजाला वंदन करून ध्वजगीत व राष्ट्रगीत म्हणतात. राजधानीच्या शहरात लष्करांचे संचलन व कवायती होतात. संध्याकाळी करमणुकीचे कार्यक्रम होतात. रात्री दिव्यांची रोषणाई करतात. किती छान आहे रे, सगळं वाचताना आपल्या डोळ्यासमोर चित्रच उभं राहिलं. चला, पहिला प्रश्न, आपल्या देशाचा राष्ट्रीय सण कोणता? अरे किती सोपा प्रश्न आहे. दिवाळी नाही, गणेशोत्सव नाही, नवरात्र नाही, तर स्वातंत्र्य दिन. लगेच कळालं. चला, दुसरा प्रश्न, म्हणजे उतारा छान मन लावून वाचला ना, सगळी उत्तरं आपल्या समोर तयारच राहतात. दुसरा, कसरत या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द वरील उतार्यात आला आहे? पहिलं पर्याय वाचा, नंतर उतार्यात बघा. कसरत या शब्दाचा मग कोणता समानार्थी शब्द आलाय? कसरत, कवायत. कवायत तर आलाय की रे, तरी पुढे बघा. कार्यक्रम आणि कसरत हे समानार्थी नाही. वंदन आणि कसरत समानार्थी नाही. लष्कर आणि कसरत समानार्थी नाही. तर करेक्ट आहे पर्याय नंबर 1. चला, हे शेवटचा प्रश्न पहा बरं, किती सोपे सोपे प्रश्न आहेत. भारतीय जनतेने 1947 पूर्वी कशासाठी लढा दिला होता? अरे किती सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी. हो बरोबर आहे, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी. हा, हे करेक्ट वाटायला बघा. लढा कशासाठी दिला? तर गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी, जे की इथंच दिलंय बघा, गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. झाला ना तुमचा उतारा 3 मिनिटात? अरे नाही नाही, 3 मिनिट नाही, 2.5 मिनिटात व्हावा लागतो. आणि 2.5 मिनिटात उतारा वाचणे, उत्तरं शोधणे आणि उरलेल्या 50 सेकंदात रंगवणे हे व्हायला पाहिजे. मग रंगवा मग छानपैकी. पाहूया उतारा 5वा. नदी डोंगरात उगम पावते, ती सखल भागातून वाहते आणि अखेर समुद्राला मिळते. नदीच्या काठावर लोक वस्ती करतात. नदीच्या पाण्याचे माणसाला खूप उपयोग आहेत. नदीच्या पाण्यामुळे काठावर पिके येतात. नदीच्या पाण्यात मासे असतात. काही लोक नदीत मासेमारी करून अन्न मिळवतात. नदीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. नदीच्या पाण्याने कपडे धुतात. नदीच्या पाण्यात डुंबून आंघोळ करतात. नदीच्या पाण्यात कमळे फुलवतात. काठावरील कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडणे चांगले नाही. कधी खूप पाऊस पडला की नदीला पूर येतो. नदीला लोक माता म्हणतात. नदी लोकांच्या कल्याणासाठी सतत वाहत असते. फार सुंदर उतार आहे. चला, पहिला प्रश्न, नदीच्या बाबतीत आपण कोणती वाईट गोष्ट करतो? अरे कोणती वाईट गोष्ट करतो आपण? नदीत डुंबून आंघोळ करतो? नाही, एवढं वाईट नाही आहे. नदीत मासेमारी करतो? नाही, हे तर गरज आहे आपली. कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडतो? हां, हे सगळ्यात वाईट आहे बरं का मुलांनो. नदीचे पाणी शेतीसाठी वापरतो? नाही, हे पण नाही. तर पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. पुढचं, कारण इथं बघा नदीत सोडणे चांगले नाही म्हणले दूषित पाणी, म्हणून वाईट आहे. वाईट गोष्ट कोणती? तर पर्याय नंबर 3. चला, हे दुसरं बघा. नदी कोठे उगम पावते? मग सखल भागात उगम पावते का? नाही. समुद्रात? नाही. समुद्रात तर मिळते शेवटी. काहीतरी पर्याय विनोदीच देतात बघा. गावात का? नाही रे. तर याचं उत्तर करेक्ट आहे डोंगरात. हे बघा इथं पहिल्या ओळीतच आहे बघा, नदी डोंगरात उगम पावते, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हे तिसरा आणि शेवटचा प्रश्न पहा बरं. लोकांचे हित या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात वापरला आहे? मग लोकांचे हित, हित म्हणजे फायदा. फायदा शब्द आलाय का? मग नाही. हित म्हणजे कल्याण. एकदम बरोबर आहे की रे. म्हणून आता कल्याण शब्द आलाय का उतार्यामध्ये? कुठं आहे गडे? कल्याण, कमळे फुलवतात नदीत सोडे पाणी, लोक कल्याणासाठी आलाय की रे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं? आता छानपैकी उत्तर तुम्हाला माहिती झाले की मग आता उत्तरे रंगवायचे. रंगवताल ना? पटकन रंगवा मग. पाहूया उतारा 6वा. सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. ते सीमेवर पहारा देतात.
ते देशासाठी रात्रंदिवस सज्ज असतात. ते देशासाठी लढतात. त्यांचा गणवेश रुबाबदार असतो. त्यांचे संचलन शानदार वाटते. कठीण प्रसंगी सैनिक जनतेलाही मदत करतात. सैनिक आपल्या देशाची शान आहेत. अरे वा मुलांनो, असा 3 ओळीचाच उतारा आला तर लय मज्जाच आहे बघा आपली. चला पाहूया पहिला प्रश्न. सैनिकांचे मुख्य काम कोणते असते? शानदार संचलन करणे? नाही, हे मुख्य काम नाही. सतत जागृती करणे? नाही. रुबाबदार गणवेश घालणे? नाही. देशाचे रक्षण करणे. हे बघा, रक्षण करतात, म्हणून पर्याय नंबर 4. चला पुढचं. सैनिक कठीण प्रसंगी कोणाला मदत करतात? अरे कठीण प्रसंगी कुणाला मदत करतात? शत्रूला. अरे अरे त्यांच्यामुळे तर कठीण प्रसंग आला आणि त्यांना कशाला मदत करायची? परराष्ट्रांना. छे 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 देशातील जनतेला. हे करेक्ट आहे. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 3 आहे का नाही इथंच. सैनिक जनतेलाही मदत करतात. चला आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. राखण करणे या अर्थाचा कोणता वाक्प्रयोग उतार्यात आला आहे? मग कोणता आलेला आहे उतार्यात? पहा बरं. सज्ज असणे? नाही. सज्ज असणं म्हणजे तयार असणं, राखण करणं नाही. शान असणे? नाही. रक्षण करणे बरोबर आहे. राखण करणे, रक्षण करणे हे करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय 3. चला आता छानपैकी रंगवा. पहा विद्यार्थी मित्रांनो, उतारा 7वा. कासव हा प्राणी सर्वांना माहीत आहे. टॉर्टॉइज माहिती आहे ना? कासव जमिनीवर राहते आणि पाण्यातही राहते. ते पाण्यातील किडे खाते. त्यामुळे पाणी स्वच्छ बनते. म्हणून विहिरीत कासव पाळतात. कासव आपल्याला मदत करते. ते आपला मित्र आहे. कासव विचित्र दिसते. त्याच्या पाठीवर टणक कवच असते. ते खूप मजबूत असते. कासव हळूहळू चालते. कधी कधी धोका दिसतो. त्यावेळी कासव आपले पाय आणि डोके कवचात ओढून घेते. अरे 4 ओळीचा उतार आहे. हे चला बरं पहा प्रश्न. कासव कोठे राहते? आता कोठे राहतं कासव? जमिनीवर राहतं बरोबर आहे. हे बघा जमिनीवर राहते आणि पाण्यातही राहते म्हणले की रे, पण जमिनीवर नाही येणार, पाण्यात नाही. तुम्ही गडबडीनं बघा, जमिनीवर म्हणलं की लगेच पर्याय 1ला टिक करता आणि लगेच पर्याय 1 रंगवताल. तसं नाही, सगळे पर्याय वाचायचे मुलांनो. जमिनीवर बरोबर आहे, पाण्यात बरोबर आहे, पण जमिनीवर व पाण्यात हे करेक्ट पर्याय आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा बरं आता दुसरा प्रश्न. कासव विहिरीत पाळतात. कारण आता कासव विहिरीत का पाळतात? कारण काय? ते कुणालाही त्रास देत नाही म्हणून? नाही, ठीक आहे बरोबर आहे, त्रास देत नाही हे कारण आहे, पण योग्य बघायचं आहे. त्याच्या पाठीवर टणक कवच असते म्हणून? नाही. कासव आपले मित्र आहेत म्हणून? नाही. पाण्यातील किडे खाऊन ते पाणी स्वच्छ करते. एकदम बरोबर आहे. बघा पाणी स्वच्छ बनते म्हणून विहिरीत कासव पाळतात. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. हे चला तिसरा आणि शेवटचा प्रश्न. धोका दिसल्यावर कासव काय करतंय? नंबर 1, पाण्याच्या तळाशी जाते? नाही. पाण्यामधून लवकर बाहेर पडतं? नाही. आपले पाय व डोके कवचात ओढून घेतं. हे करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपा होता उतारा. चला आता पाहूया पुढचा. उताराचे आता उत्तरं जे आहेत योग्य त्याचे पर्याय रंगवा बर का. बघा उतारा 8वा. आता हे 2018च्या परीक्षेत आलेलं आहे बरं का मुलांनो. काय दिले पहा. माणसांच्या घरामध्ये खूप विविधता आढळते. काही पक्षी व प्राण्यांच्या घरामध्येही विविधता आहे. मुंगी, मधमाशी, सुगरण व सुतार पक्षी असे अनेक उदाहरणे आहेत. यांची घरे पाहिली की आश्चर्याने तोंडात बोट घालण्याची वेळ येते. मुंग्यांचे निवासस्थान म्हणजे वारूळ. या आदर्श घराची आतील रचना आखीव रेखीव असते. कितीही पाऊस पडला तरी पाण्याचा एक थेंबही आत जात नाही. मधमाशांचे घर म्हणजे पोळे, त्याला मोहोळ असेही म्हणतात. यात सुरेख खोल्या असतात. कधी मोहळाला दगड मारलाय का? मारू नका बरं का, माशा पाठीमागे लागतात. सुगरण पक्षी वाळलेले गवत,
चिवट वेलीचे तंतू यापासून चोचीने सुरेख घरटे विणतो, त्याला खोपा म्हणतात. हे निमुळते घरटे त्यांच्या पिलांचे ऊन, वारा, पाऊस, साप, ससाने यांपासून संरक्षण करते. सुतार पक्षी आपल्या अणुकुचीदार चोचीने झाडाच्या खोडामध्ये घरटे तयार करतो. निसर्गातील या इवल्या कारागिरांच्या कलाकृतीचे मनापासून कौतुक वाटते. फार छान आहे बरं का घरांबद्दलचा उतारा. चला आता प्रश्न पाहू. सुगरणीचा खोपा पिलांचे कोणापासून संरक्षण करतो? मग आता सुगरणीचा खोपा जो आहे म्हणजे घरटं झाडावरचं, पिलांचे कोणापासून संरक्षण करतंय? मुंग्या आणि मधमाशा. बघा इथं काय दिले, त्याला खोपा म्हणतात. हे निमुळते घरटे पिलांचे ऊन, वारा, पाऊस, साप, ससाने. हे उत्तर बरं का, साप ससाने पासून. मुंग्या मधमाशा नाही, मधमाशी सुतार पक्षी नाही, सुतार पक्षी मुंग्या नाही, तर साप ससाने हे करेक्ट आहे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 4. हे दुसरं बघा, कोणाच्या घराची रचना अनेक खोल्यांची असते? मग कुणाच्या घराची रचना अनेक खोल्यांची असते? तर बघा पर्याय नंबर 1 सुतार पक्षी. अरे सुतार पक्षीचं तर काय घरटा असते, खोपा, अनेक खोल्या नसतात. मग काय मधमाशी, मधमाशाचं तर घर पोळे आणि याला मोहोळ माता त्या सुरेख खोल्या असतात. बरोबर आहे की रे? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला तिसरा आणि शेवटचा प्रश्न. मुंग्यांच्या घराच्या बाबतीत चुकीचे विधान कोणते? मुंग्याच्या घराच्या बाबतीत नंबर 1, मुंग्याच्या घराला वारूळ म्हणतात. अरे बरोबर आहे, वारूळ म्हणतात, करेक्ट आहे. मुंग्यांचे निवासस्थान म्हणजे वारूळ. या घराची रचना आखीव रेखीव असते. बरोबर आहे, आखीव रेखीव असते. मुंग्यांचे घर हे आदर्श नसते. नाही हे चूक आहे, कारण पाण्याचा एक थेंबही त्याच्यात जात नाही, म्हणजे हे आदर्शच झालं की रे? म्हणजे हे विधान चुकीचं आहे. म्हणून पर्याय नंबर 3. तीनही पर्यायाचे उत्तर म्हणजे तीनही प्रश्नांची उत्तर आपल्याला आली की आता उत्तर पर्याय रंगवा. पाहूया उतारा 9 2019 मध्ये आलेला आहे बरं का. म्हणजे बघा मुलांनो, आता परीक्षेत येणारे जे उतारे आहेत ना, मोठमोठे उतारे आहेत बरं का. त्याच्यामुळे तुम्ही वाचन जास्तीत जास्त करा, तरच तुम्हाला हा भाग सोपा जाईल. रुखीचे आईवडील शेतीची आणि घराची कामे करत असत. रुखी गुरांना चारा पाणी देई, शेण काढी. वासरांवर तर तिचा खूप जीव होता. ती तिची भावंडच होती जणू. त्यांना ती येता जाता मायेनं गोंजारी. गोंजारणे म्हणजे काय? माया करणं. एकदा काय झालं, रुखीचे आई बाबा शेजारच्या गावात बाजाराला गेले. घरात रुखी एकटीच होती. अंगणात एका मोठ्या झाडाच्या फांदीला झोपाळा म्हणजे झोका बांधला होता. रुखी मजेत गाणी म्हणत झोके घेत होती. इतक्यात तिला गोठ्यातून गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला. म्हशीही ऐकत होत्या. मोती जोरजोरानं भुंकत होता. रुखीने गोठ्याकडे बघितलं. गवताच्या गंजीतून भकाभका धूर निघत होता. गंजीनं पेट घेतला होता. गंजी म्हणजे काय? तिथं मोठा भारा होता. तिकडं पेट घेतला आणि मला इकडं खोकला आला. चला पुढं. तसे पाहिले तर आपली रुखी फक्त 12 वर्षाचीच होती. पण किती हुशार आणि किती धीराची होती ती. गंजी पेटल्याचे लक्षात येताच पटकन घरात जाऊन तिने मोठा सुरा आणला आणि गोठ्यात धावत गेली. गोठ्यात सगळीकडे धूर झाला होता. वासरे दावणीला हिसके देत होती. हिसके म्हणजे ओढत होती. सर्वात आधी रुखीने लहान वासराच्या दावणीचे दोर कापून टाकले. भरा वासरे गोठ्याच्या बाहेर पळत सुटली. त्यांचा जीव वाचला. किती छान होती रे ही उताराच गोष्टच होती बघा. हे चला बरं आता प्रश्न पाहूया. उतार्यात कोणता ध्वनिदर्शक शब्द आलेला नाही? गोंजारणे. गोंजारणे म्हणजे माया करणे. माया करण्यात काय ध्वनी आहे? चुकलं. भुंकणे म्हणजे भुंकण्याचे आवाज. बरोबर आहे. हंबरणे म्हणजे गाईच्या हंबरण्याचा आवाज. रेकणे म्हणजे कुत्र्याचा आवाज. हे सगळे आवाज बरोबर आहेत, म्हणजे ध्वनी होतो ह्याच्यातून. पण गोंजारणे ध्वनी नाही, म्हणून पहिल्याच उत्तर नंबर 1. वासरे काय करीत होती? चारा खात होती? नाही. दावणीला हिसके देत होती. हे करेक्ट आहे. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय 2. चला आता तिसरं. उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते?
मग काय आहे? कोणतं विधान असत्य आहे? रुखी झोपाळ्यावर झोके घेत होती. हे तर बरोबर आहे की रे, झोके घेत होती. रुखी गुरांची काळजी घेत असे. हे पण बरोबर आहे. रुखीचा वासरावर खूप जीव होता. हे पण बरोबर आहे. वासरांनी दावण्यात तोडल्या. हे चुकलं. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय 4. आता मुलांनो, आलेले जे उत्तर आहेत त्या उत्तराचे पर्याय रंगवायचे. अशा प्रकारे आपला प्रकरण पहिला उतारा व त्यावर आधारित प्रश्न हा भाग आपला संपला. हा भाग तुम्हाला निश्चित समजला असेल अशी मला आशा आहे. व्हिडिओ तुम्ही पाहिलात, ऐकलात त्याबद्दल धन्यवाद.